पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर जाणे अनेक तरुणांना प्रचंड आवडते. मात्र फिरताना योग्य ती काळजी न घेतल्यास किंवा लहान अशी चूकही किती महागात पडू शकते याचा प्रत्यय देणारी एक अत्यंत धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर घडली आहे. राजगडावर दर्शनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा पायवाट चुकल्यामुळे भीषण अपघात झाला असून तो थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळला. जळगाव येथील रहिवासी असलेला अविनाश श्रावण बागुल हा तरुण आपल्या कुटुंबासह राजगडावर आला असताना हा अपघात घडला. सुदैवाने दरीत खाली असलेल्या एका मोठ्या झाडाला तो अडकल्याने त्याचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र या अपघातात तो गंभीर जखमी झालाय. जळगावचा रहिवासी असलेला अविनाश बागुल आपल्या कुटुंबियांसमवेत राजगड फिरण्यासाठी आला होता. किल्ल्याचा परिसर आणि इतिहास अनुभवत असताना सर्वजण बालेकिल्ल्याच्या दिशेने निघाले. मात्र बालेकिल्ल्याकडे जात असताना मुख्य रहदारीची अधिकृत मार्ग सोडून अविनाश चुकून दुसऱ्या एका पायवाटेने पुढे गेला. ही पायवाट धोकादायक होती. याच ठिकाणी चालत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट 45 ते 50 फूट खोल दरीत घसरत गेला. अविनाश एवढ्या खोल दरीत कोसळल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणून दरीत खाली असलेल्या एका मोठ्या झाडामध्ये तो अडकला. या झाडामुळे त्याचा जीव वाचला असला तरी या भीषण अपघातात त्याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर फ्रॅक्चर झाला आहे. याशिवाय त्याच्या मानेला आणि पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. तरुण दरीत कोसळून अडकल्याची माहिती मिळताच किल्ल्यावरील इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम अत्यंत तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरीची खोली आणि कठीण भौगोलिक परिस्थिती पाहता बचाव कार्य करणे अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक होते. मात्र रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीवाची बाजी लावून तब्बल 2 तास अथक प्रयत्न केले आणि बचाव मोहीम यशस्वी करून अविनाशला सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढलं. यानंतर त्याला पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात रवाना करण्यात आलं. राजगडावर दरवर्षी हजारो दुर्गप्रेमी आणि पर्यटक भेट देत असतात. मात्र अधिकृत मार्ग सोडून केवळ थरार किंवा शॉर्टकटसाठी धोकादायक पायवाटांचा वापर करणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रशासनाने सर्व पर्यटकांना केवळ अधिकृत आणि सुरक्षित मार्गानेच प्रवास करण्याचे तसेच फिरताना स्वतःच्या सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.